रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी अतिशय खास असतो। मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया या व्यवसायाला जात असतात, घरामध्ये सुगड पूजन करत असतात। परंतु मकर संक्रांतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो शुभ मुहूर्त सकाळी 8:54 पासून ते सायंकाळी 4:54 पर्यंत आहे। म्हणजे जवळपास 5 वाजेपर्यंत हा शुभ काळ आहे, हा पुण्यकाळ आहे। या पुण्यकाळामध्येच तुम्हाला सुगड पूजन करायचं आहे। ज्यांना व्यवसायाला जायचं आहे ते व्यवसायाला सुद्धा जाऊ शकतात आणि ज्यांना हळदी कुंकू करायचं आहे ते हळदी कुंकू सुद्धा या वेळेमध्ये करू शकतात। जे विडे घ्यायचे आहेत ते विडे देखील आपल्याला याच वेळेमध्ये घ्यायचे आहेत। त्यात प्रत्येक दिवशी काही काळ शुभ तर काही काळ अशुभ असा असतो। जो अशुभ काळ असतो त्याला राहू काळ असं म्हटलं जातं आणि असं म्हणतात की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये। या दिवशीचा जो राहू काळ आहे तर तो 3 वाजल्यापासून 3 ते 4:30 असा आहे। तर त्या वेळेमध्ये शक्यतो आपल्याला जे काही शुभ कार्य करायचं आहे तर ते वगळायचं आहे। त्यानंतर जे 12 वाजता भर उन्हाचं तुम्ही व्यवसायाला किंवा मंदिरामध्ये जाऊ नये। इतर सांगितलेल्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 8:54 पासून ते सायंकाळी तुम्ही 4:54 पर्यंत तुमची सर्व शुभ कार्य हळदी कुंकू याशिवाय तुम्ही सुगड पूजन वगैरे करू शकता। आपल्या चॅनलवरती मकर संक्रांतीच्या संबंधित विविध असे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, तुम्ही सर्व पहा, तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही। ज्यांना व्यवसायाला किंवा विडे घेण्यासाठी महिला मिळत नाहीत, ज्या शहरी भागामध्ये आहेत, त्यांना एक जरी महिला मिळाली तर त्यांनी त्यांच्याकडून सर्व विडे पदरामध्ये घेतले तरी सुद्धा चालेल, किंवा ज्यांना एकही महिला मिळालेली नाही तर अशांनी जे काही विडे आहे तर ते स्वतःच उचलून आपल्या पदरामध्ये घालायचे। शेवटी आपण जे श्रद्धेने करतो तेच महत्त्वाचं असतं। ज्यांना मिळतच नाही तर ते अशा पद्धतीने करू शकतात आणि मंदिरामध्ये वाण वगैरे देऊ शकतात। त्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही, त्यांनी घरातल्या देवाला ओवासायचं आहे। एखादी महिला असेल किंवा घरामध्येच एखादी महिला असेल तर त्यांना ओवासायचं आहे आणि जे विडे आहे तर ते एकमेकीने पदरामध्ये घेतले तरी सुद्धा चालेल। तर ही बरेच जण हे प्रश्न विचारत होते, त्यासाठी या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।